अजून काही खोटं होईल, संताचं कधी खोटं होत नाही. आणि संतांना कधी बोललेला शब्द जर आपण ऐकलो तर वाटलं बी होत नाही. सहज बोलणे हित बी आहे त्याच्यात. उपदेश आहे ना, करोनी सायास शिकविते. अजून सांगू का, एखाद्या वेळेस प्रार्थना करा संताला, आम्हाला काहीतरी उपदेश करा म्हणून, आणि त्याने जर उपदेश जर केले, प्रार्थना केल्यास, आणि त्यांचा जर शब्द आपण ऐकलो, आपले मायबाप कल्याण करणार नाहीत, पण ते संतांचे शब्द कल्याण करणार आहेत, आहे ना. मग प्रार्थीला विपाये लोभे बोलो जरी जाय, तरी परियसे तया होय माय बापू. त्यांचं ऐकत जावं. त्यांचं ऐकल्यास मायबाप कल्याण करते, त्याच्याहून कल्याण जास्त करते. तुम्ही संत माय सगळे अभंग बघा, पण ऐका, संत सांगतात आठवे देवतो करावा उपाव. असा उपाय करा, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवाय. देवाची आठवण करा. कोण करीत नाही आठवण, सगळे करते देवाची आठवण. मग आठवे देवतो म्हणायची काय गरज आहे? शंका आहे. आस्तिक देवाची आठवण करते, ह्याच्यात काय नवल आहे? नास्तिक सुद्धा देवाची आठवण करते, माळकरी देवाची आठवण करतात, कशात काय नवल आहे? ते कंदुरी फिंदुरी करणारे लोक सुद्धा तिथं गेल्यास अरे देवाला पहिल्या सुरू निवड ठेवावं लागतंय. म्हणजे लोकाला मारून, दुसऱ्या जीवाला मारून निवड ठेवायचं बोलते, आहे का? मग ह्याची कणगुळी नाकाचा शेंडा तोडून ठेवा देवा पुढे, नाही जमणार, आहे का नाही? देवाला ठेवा लागतंय, देव करावं लागतंय, दुसऱ्याला मारून असतंय का? अरे या जगात लोकांचं मांस खायची पद्धत नाही, आहे ना. ह्या संस्कृतीमध्ये आपलं मांस द्यायची संस्कृती आहे का नाही? पाजळी करून ठेवीला आपली चोरी. आता ती काय तुकोबाराला लिहिली असतील, कवा गेले असतील दुसऱ्यासाठी ते कापायला अशी सुरी घासून ठेवते म्हण, पण ती घासलेली सुरी त्याचं नरड कापावर आपल्या नौकन गुळीला लागली म्हणून असं अंग चोरते म्हण. कसला असं उद्धार आणि देव करायला निघाला. हे आस्तिक नव, खरा नास्तिक आहे. जगात जग आहे ना, आदि ब्रह्म क्रोनी शेवटी मशक धरोनी, माझे समस्त जाणून स्वरूप माझे. भगवान म्हणजे अर्जुनाला, अर्जुना ब्रह्मदेवापासून चिरटापर्यंत माझं स्वरूप आहे रे म्हणले हे सगळंच. आणि त्याला कापून देव करायला आहे ना. किती असेल हे सगळं अन्याय असेल. असली आठवण करण्याला देव मिळत नाही. मांस खाता हौस करी आणि जोडून वैरे ठेवेला. तुम्हाला वाटायला हो दुसऱ्याचं मांस खाल्ल्यास चांगलं होते म्हणून, पुढल्या जन्मात जेवढ्याचे खाल्ला का नाही, तेवढं रक्ताचा थेंब खाल्ला की एक बार तिथं मुंडकं सोडावं लागणार आहे पुन्हा. हे विचार करून खावा, कोणाचं काय खायचं ते मांस. जोडून वैरे ठेवेला, आहे का नाही? म्हणून खायचं मांस पेस खा जाऊ नका. एखादी कीर्तन बिनमाळाचं ऐकत जा. ही माळ नसल्यास एखादी कीर्तन बिनमाळाचं ऐकत जा. का जन्मभर पुढे बसायचं आणि बिनमाळाचं बसायचं, काय उपयोग नाही. म्हणून देवाची आठवण कशाला म्हणते? कुणी बी देवाची आठवण करते. गावात चोर जरी आला तर गोविंद महाराजाच्या पाया पडते, महाराज चांगल्याचं घर मला सापडू द्या. मग ही काय आठवण झाली का? ही आठवण नाही. आठवण कशाला म्हणते? असं जीवन जगा, अशी देवाची सेवा करा, असं इमानदारीनं वागा. ज्ञानोबराय तुकोबाराचं चरित्र वाचल्यास डोळ्याला पाणी येते का नाही? येते का? माऊलीचं चरित्र वाचलं, तुकोबाराचं चरित्र वाचलं, डोळ्याला पाणी येते. असं जीवन जगा. आपण कसं वागला आत्तापासूनच्या काळात, हे आपण आपल्या वागण्याकडे बघितल्यास डोळ्याला पाणी येवं, त्याला देव आठवण करतो त्याची. आपण कसं भावासोबत कसं वागला, बहिणीसोबत कसं वागला, लोकांसोबत कसं वागला, हे जर नीट इमानदारीनं वागलेलं असलं तर आपण बघितलेल्या आपल्याच कर्माकडे पाहिल्यास आपल्याला समाधानी प्राप्त होते. आणि जर आपण नीट वागायला नसलो आणि कोट्याधीश जरी पैसे जवळ असले तर भनभनी सुटते. का? कर्म आहेत ती वंगळी. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐशी. महाराज वैकुंठाला चालले होते आणि लोक म्हणले महाराज आशीर्वाद द्या. महाराज म्हणले आशीर्वाद तुझ्या बापाची पेंड न हो म्हणले. आम्ही आळंदीला जायचं, पंढरपूर करायचं, लोकांवर उपकार करायचा, परमार्थ करायचा, रात्रंदिवस देवाचं नाव घ्यायचं, सगळं आम्ही करायचं. आणि उघड नेमका आशीर्वाद बापाची पेंड न हो, चांगला कशाला होईल, नीट वाग, त्याच दिवशी तुझं चांगलं आहे. विठाला